नमस्कार मंडळी, मी चारूच चला प्रवासाला या माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आपण चाललो आहे लेह लडाखला. तर बघा पूर्ण अंधार आहे अजूनही बाहेर. 3:10 झालेले आहेत आणि ट्रॅफिक नसल्यामुळे आपण लवकरच पोहोचणार आहोत. तर भेटूया एअरपोर्टला गेल्यावर पुन्हा आपण बोलूया. तर आता मी एअरपोर्टला मध्ये सर्व इमिग्रेशन वगैरे सगळं करून बोर्डिंग साठी वेट करते आहे. 6:50चं बोर्डिंग आहे आणि हे बघा आपलं एअरपोर्ट बघा, डोमेस्टिक एअरपोर्ट. सो हे वेटिंग, आपण जिथे बोर्डिंग करायचं आहे तिथला एरिया बघा. हे तर अजून वेळ आहे मला बोर्डिंगसाठी. 6:50चं बोर्डिंग आहे. इंडिगो फ्लाईट आहे. 7:30ची इथून फ्लाईट आहे माझी, म्हणजे 7:30ला इथून निघणार लेहसाठी. डायरेक्ट लेह एअरपोर्टला उतरणार आहे. 3 तासाचा प्रवास आहे. म्हणजे 7:30ला इथून फ्लाईट निघणार तर 10:30ला आम्ही लेह एअरपोर्टला पोहोचणार आहोत. म्हणजे 3 तासाचा हा प्रवास आहे, मुंबई टू लेह. ठीक आहे. तर वेळ आहे अजून. खूप लवकर घरून निघावं लागलं. बाकीचं सर्व इमिग्रेशन वगैरे सगळं करायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे लवकर निघावं लागतं. तर आता पहिल्यांदा आणि मी तुम्हाला एक सांगते की पहिल्यांदा मी केसरी टूर्स थ्रू हे पॅकेज घेतलेलं आहे. ठीक आहे. तर केसरी टूर्सचा मला अनुभव घ्यायचा आहे, ऐकलेलं खूप आहे. तर बघूया आता कशी ट्रिप होते ही पूर्ण 8 नाईट्स 9 डेजचा पॅकेज आहे हे लेह लडाखचं. आणि खूप सुंदर प्रवास होईल अशी अपेक्षा आहे. तर राहा माझ्याबरोबर. खूप छान छान पॉईंट्स, व्ह्यूज तुम्हाला दाखवणार आहे मी. तर छान प्रवास होईल आपली, हे अशी अपेक्षा करूया. तर बघूया आता. फ्लाईट वेळेवर गेलं तर वेळेवर तिथे पोहोचता येईल. तर भेटूया आपण आता लेह एअरपोर्टला उतरल्यावर. मी तुम्हाला लेह एअरपोर्टसुद्धा थोडंसं तिथलं दाखवणार. माझ्यासाठी सुद्धा नवीन असणार आहे. तर भेटूया मंडळी लेह एअरपोर्टला. ठीक आहे. तर बघा, हे आपलं डोमेस्टिक एअरपोर्ट आहे. हे सर्व आमचा ग्रुप आहे. ग्रुपमधील लोक वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले आहेत बघा. आणि सकाळची वेळ आहे, कारण झोप पुरेशी झालेली नाही आहे, त्यामुळे इथे अजून वेळ आहे फ्लाईटला. त्यामुळे काही जण झोपलेले आहेत, काही बसलेले आहेत. ठीक आहे. नमस्कार मंडळी. तर फायनली आम्ही लेहला पोहोचलेलो आहोत. सकाळीच पोहोचलो होतो, पण खूप थकवा होता. तर दिवसभर थोडंसं झोप काढली. आता 5 वाजलेले आहेत संध्याकाळचे आणि आम्ही ज्या हॉटेलमध्ये पोहोचलेलो आहोत तर ते हॉटेल मी थोडंसं तुम्हाला दाखवते. खूप सुंदर हॉटेल आहे मंडळी. हे बघा, हॉटेलचं नाव आहे हॉटेल लाट्सो.
खूपच छान, अगदी मस्त बांधलेलं सुद्धा छान आहे आणि सुखसोयी पण खूप सुंदर आहेत. आणि एक तुम्हाला सांगते, आम्ही केसरी टूर्स तर्फे हे पॅकेज घेतलेलं आहे लेह लडाखचं. तर लेह लडाख चा अनुभव जो आहे तो आम्हाला केसरी टूर्स तर्फे घ्यायचा होता. खूप ऐकलेलं आहे पण पहिल्यांदा मी केसरी टूर्सचा अनुभव मला घ्यायचा आहे. तर राहा माझ्यासोबत. आता 5 वाजलेले आहेत आणि चहा कॉफी चा टाईम झालेला होता. तर कॉफी घेतली मस्त गरमागरम. आता खूप छान वाटत आहे आणि थोड्याच वेळात आता इथलं फोक डान्स मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथला जो म्हणजे इथे वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत, असं एकाच प्रकारच्या नाही आहेत ट्राईब्स. तर वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तर ते फोक डान्स जो आहे तो वेगवेगळ्या प्रकारचं दाखवणार आहे, एकच टाईपचं नाही आहे, वेगवेगळ्या प्रकारचं. तर ती जी अँकर आहे, तो डान्स जो दाखवणार आहे, त्यांची अँकर जी आहे तर ती आपल्याला सांगणार आहे. तर चला आता मी दाखवते. बघा सुरू झालेला आहे. In Ladakh, we believe every occasion makes the occasion very auspicious. So to make today's occasion auspicious and keeping up with our traditions, we would also like to start the program with the Lalma music. मंडळी, फोक डान्स सुरू झाल्यामुळे तुम्हाला मी हॉटेल दाखवलं नाही आमचं. तर आता थोडंसं तो झलक दाखवते मी तुम्हाला. हॉटेलचं नाव आहे लाट्सो. ला आणि कॉमा आणि TSO म्हणजे LA, TSO असं लाट्सो नाव आहे हॉटेलचं. आणि लेह लडाखच्या मानाने हॉटेल खरंच खूप सुंदर बांधलेलं आहे. बघा इतकं छान वाटतंय ना बघून. म्हणजे आपण व्हिडिओमध्ये बघतो त्यापेक्षा प्रत्यक्ष जे अनुभवतो ना, खरंच खूप सुंदर आहे. आतून बाहेर जसं आहे ना सुंदर बघा दिसायला, तसं आतून सुद्धा खूप छान आहे. आणि म्हणजे असं आपल्याला यायच्या आधी, टूरला यायच्या आधी असं वाटतं की म्हणजे तिथे एवढ्या सुखसोयी नसतील, लेह लडाख एवढ्या तिथे सोयी नसणार आहेत. पण खरंच खूप सुंदर हॉटेल आहे हे. केसरी टूर्सने खूप सुंदर म्हणजे सुरुवात तर खूप छान झालेली आहे. आणि हे बघा काही मेंबर इथे गप्पा गोष्टी चाललेल्या आहेत. आणि ना नजारा इतका सुंदर आहे ना हॉटेलच्या आजूबाजूला. बघा झाडं मस्त. झाडांचे नावं नाही माहिती बाबा. आपल्या इकडे जसं सुचीपर्णीचे झाडं असे उंच उंच असतात, अशोका वृक्षाचे एवढे नाही पण त्याच्यापेक्षाही उंच उंच बघा झाड आहेत. आणि हे डोंगर बघा. आणि आता सूर्य अस्त होतोय ना तर त्याचं इतकं सुंदर वाटतोय ना. डोंगर बघा, मातीचा डोंगर आहे आणि त्याच्यावर सूर्याचे किरण पडलेले आहेत. तर किती सुंदर वाटतंय बघा. इतकं मस्त वाटतंय ना, खूप छान वाटतं इथे. हे बघा हे बघा. तर आता हा आमचा पहिला दिवस होता. तर पहिला दिवस खरंच खूप छान अनुभव आलेला आहे मला. म्हणजे अगदी कसलाही गैरसोय कसलीच झालेली नाही आहे. इतकं सुंदर ना. आणि उलट आम्ही म्हणजे 3 तास प्रवास मी आधी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं, पण खूप लवकर म्हणजे अर्धा तास आधीच आम्ही इकडे पोहोचलो एअरपोर्टला, लेह एअरपोर्टला.
आणि तिथून लगेच पिकअप करण्यात आलं, म्हणजे वेट पण करावं लागलं नाही. अगदी खरंच इतकी सुंदर ते यांची हे आहे ना, नियोजन खूप छान आहे केसरी टूरचं. सुरुवातीचं मला असं वाटतं, म्हणजे सुरुवात खूप छान झालेली आहे, मला खूप आवडलं. म्हणजे वेटसुद्धा करावं लागलं, बाहेर पडताच लगेच माणसं आली, कार बाहेर उभ्या होत्या आणि लगेच हॉटेलला आणण्यात आलं आणि लगेच इथे पण रूम्स वगैरे बघून, हॉटेल बघून पण खूप आनंद झाला की छान हॉटेल्समध्ये, म्हणजे यायच्या आधी जे प्रश्न असतात ना मनात, तर ते पूर्णपणे गायब झाले. खरंच खूप छान मला आवडलं हे. तर तुम्हाला हॉटेलचं नाव पण सांगितलेलं आहे मी. तर जर कोणी कस्टमाइज करायचं असेल तर तुम्ही ह्या हॉटेलला प्राधान्य नक्की द्या. खूप सुंदर हॉटेल आहे. जेवण वगैरे पण पहिल्या दिवशी केलेलं आहे दुपारचं. तर टेस्टी जेवण आहे, म्हणजे साधं सिंपल आहे पण फार टेस्टी जेवण आहे. तर सर्वांना, म्हणजे ग्रुपमधील सर्व मेंबर्सना जेवण आवडलं आहे माझ्यासहित. ठीक आहे. म्हणजे सत्य आहे, मी तेच तुम्हाला प्रत्येक दिवसाचं वर्णन जे करणार आहे ते जे खरं इथे मी अनुभवते आहे तेच सांगणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा, कंटिन्यू राहा माझ्याबरोबर. तर आता व्हिडिओ इथेच मी संपवते आहे. तर आता थोडंसं आता वाजलेले आहेत 7 वाजले आहेत, तरी उजेड भरपूर आहे इथे आणि मस्त वाटतंय. म्हणजे हॉटेलच्या आज पहिला दिवस आहे तर बाहेर जायला शक्यतो नाही सांगतात, कारण वातावरणाशी आपण जुळायला पाहिजे. ठीक आहे. तर इथल्या म्हणजे केसरी टूरचेच गाईड असतात आणि इथले लोकल जे आहेत ते सुद्धा सांगतात की पहिला दिवस तुम्ही वातावरणाशी इथे जुळवायला पाहिजे आपण. कारण पहिल्याच दिवशी जर आपण बाहेर पडलो ना तर वातावरण खरंच खूप इथलं कोल्ड आहे आणि आपण उत्साहामध्ये निघतो की आपल्याला काही नाही होणार, पण नाही. खरंच मलाही जाणवतं आहे की असं ओमेटिंगसारखं फील होतं, किंवा जर आपण बाहेर जर गेलो ना फिरायला तर त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला हेडेक वगैरेचा पण प्रॉब्लेम आहे, वॉमिटिंगचं तर होणारच आहे. आणि मग उगीचंच नाही हे करायचं आहे. फर्स्ट पहिला दिवस इथे आतल्या आतच एन्जॉय करायचा आहे, आराम करायचा आहे. तर आता मी बाकीचा टाईम जो आहे 7 वाजेनंतरचा एन्जॉय करते. तर भेटूया आपण उद्या सकाळी मॉर्निंगला, मी तुम्हाला भेटणार आहे. तोपर्यंत बाय बाय.